लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे। तुम्हाला आता डबल गिफ्ट या ठिकाणी भेटणार आहे। लाडक्या ताईंनो तुम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पहिलं गिफ्ट काय असणार आहे आणि दुसरं गिफ्ट काय असणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। खूप आनंदाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो डबल गिफ्ट आलेला आहे। 8वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। आणखी एक सर्वात आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मी ती बातमी सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, आजपासून तुम्हाला म्हणजे 5 मार्च पासून तुम्हाला पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे। आता वाटपाला सुरुवात होणार आहे। लाडक्या ताईंनो सर्वांना उत्सुकता आहे का? सगळ्यांना हप्ता हवाय ना? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे। 8वा हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे आणि त्याचसोबत 9वा हप्ता देखील तुम्हाला भेटणार आहे। या स्वरूपाची एक सर्वात मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे। एक मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे। 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला उद्या भेटू शकतो। या स्वरूपाची एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। काय नेमकी गोष्ट आहे, काय नेमकी बातमी आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सर्वांच्या आधी सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो कोणीही काळजी करू नका। ज्या ताईंना मागचे पैसे भेटले नव्हते म्हणजे 5वा 6वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्या महिलांना आता डायरेक्ट 4,500 ते 6,000 रुपये डायरेक्ट वाटप होणार आहे आणि एकाच दिवशी हे सर्व पैसे त्या महिलांना येणार आहेत। कोणत्या ताईंना 1,500 रुपये भेटतील, कोणत्या ताईंना 3,000 रुपये भेटतील आणि कोणत्या ताईंना 3,600 रुपये भेटतील ते सर्व आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। पण 3,600 रुपये भेटण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत। 10 मार्च रोजी आपल्या राज्याचं बजेट सादर होईल, त्यात समजेल की लाडक्या बहिणींना हप्ता 2,100 रुपये भेटणार की 1,500 रुपयेच भेटणार। जर 2,100 रुपये भेटले तर हे 1,500 आणि ते 2,100 असे मिळून महिलांना 3,600 रुपये भेटतील। त्यामुळे आपण सर्वांनी सरकारकडे मागणी करूया की 2,100 रुपये हप्ता पाहिजे। त्यामुळे सर्वांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे की 2,100 रुपये पाहिजे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींना आता डबल गिफ्ट मिळणार आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर आलेली आहे। सरकारकडून आता लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट दिलं जाणार आहे। नेमकी काय बातमी आहे सविस्तर तुम्हाला मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे। 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहेत अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या ताईंना 3,000 रुपये पाहिजेत त्यांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवायचा आहे, म्हणजे आजपासून तुमच्या अकाउंटवर 3,000 प्रत्येकी जमा होणार आहेत। अशा स्वरूपाची खूप मोठी बातमी आता समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हा सर्वांना आनंद झालाय का? आणि कोणाकोणाला 3,000 रुपये पाहिजेत, कोणाला खरंच या पैशांची गरज आहे त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती रुपये पाहिजेत, तुम्हाला किती गरज आहे ते मला लिहून पाठवायचं आहे। त्यानंतर आपण पुढची बातमी बघूया। तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने असं सांगितलं होतं की आमचं जर सरकार आलं तर तुम्हाला हप्त्यामध्ये 600 रुपये वाढवून दर महिन्याला लाडक्या बहिणीला 2,100 रुपये दिले जातील, अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून केली जात होती। त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आणि 2,100 रुपये कधीपासून चालू होणार याकडे लाडक्या बहिणींचं आता लक्ष लागलेलं आहे। तर बघा, 2,100 रुपयाची मागणी आपण करायला पाहिजे। आपण मागणी केल्याशिवाय सरकार 2,100 रुपये देणार नाही आणि आता अधिवेशन चालू आहे, या काळामध्ये जर आपण मागणी लावून धरली तरच सरकार याकडे लक्ष देईल। अधिवेशनामध्ये जर 2,100 रुपयाची बातमी ठरली नाही तर आपल्याला वर्षभर 1,500 रुपयेच मिळतील आणि 2,100 रुपयाची वाट आपल्याला परत 1 वर्ष बघावी लागणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 2,100 रुपयाची मागणी आपल्याला आताच लावून धरली पाहिजे। त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं पटापट लिहून पाठवायचं आहे। 2,100 रुपयाची जी गोष्ट आहे ती मी देखील सरकारकडे लावून धरलेली आहे। सरकारकडे मी देखील या ठिकाणी तुमच्या वतीने मागणी करत आहे। लाडक्या ताईंनो कोण कोण मला सपोर्ट करते आणि कोणाकोणाला 2,100 रुपये पाहिजेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लक्षात घ्या सर्वांनी या गोष्टीला सपोर्ट करायचा आहे, तरच तुम्हाला 2,100 रुपये भेटतील। त्यामुळे लाडक्या ताईंनो आपण सर्वांनी या ठिकाणी पुढाकार घेऊया आणि 2,100 रुपयाची मागणी सरकारकडे लावून धरूया। त्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे। फेब्रुवारी महिन्याचा
हप्ता मार्च महिना लागला तरी अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले नाही। पण आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे 7 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे एकूण 3000 रुपये जमा होणार आहेत। सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट दिलं जाणार आहे। याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवर ही माहिती दिलेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना आनंद झालाय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आता तुमच्या अकाउंटवर कोणत्याही क्षणी 3000 रुपये येणार आहे। कोणत्या कोणत्या ताईंना 3000 रुपये हवेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटापट सांगायचं आहे। आणि लक्षात घ्या, आजपासून सर्वांनी सावध राहा, कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तर लाडक्या ताईंनो, आता तुमच्या खात्यावर 3000 रुपये येणार आहेत। तुम्हाला सर्वांना आनंद झालाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना समजेल की सर्वांना आता 3000 रुपये भेटणार आहे। चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।